आहे वनराई पुणे यांच्याकडून हे सगळा जो आजचा कार्यक्रम हा पार पडत आहे। गेली अनेक वर्ष वनराईंनी काम केलेलं आहे आणि जे नेत्र शिबिर घालण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आपली खेडेगावामध्ये लोक समजा म्हातारी माणसं आहेत किंवा त्यांना बाहेर कुठे जाता येत नाही, काय करतात किंवा कोणाकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे, कुठं काम करा समजा पैसे नसते की परत यावं लागतं, अशा पद्धतीने आज वनराईने संपूर्ण गावामध्ये असणारे तरुण असतील, म्हातारे असतील, सर्व यांच्याकरता हे नेत्र शिबिर ठेवलेलं आहे। आणि ह्या नेत्र शिबिरामध्ये त्यांनी असं नियोजनसुद्धा केलेलं आहे की तपासणी आहे, चष्मा आहे, परत त्यांच्या ऑपरेशनची सोय आहे, जाण्याची सोय आहे, सर्व सोयी सगळी सोयी त्या पेशंटची केलेली आहे। आत्तापर्यंत जवळजवळ मला वाटतं 100 लोकांची आता चेकिंग झालेले आहे। अशा पद्धतीने वनराई काम करते। आज गेली 33 वर्ष वनराईने काम केलेलं आहे। आतासुद्धा पुढे पुढे सुद्धा वनराईचं सहकार्य राहील म्हणून मी वनराईला आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने वनराईला धन्यवाद देतो आणि ते सांगतो जय जय महाराष्ट्र। सरपंच म्हणून तुम्ही या शिबिराकडे कसे पाहता? चांगल्या दृष्टीकोने माझा पण, कारण तसं दवाखान्यात जायचं म्हणलं आपल्या डोळे चेक करायला तर एक चष्मा घेऊन म्हणलं तरी 1700 रुपये तरी लागते। तसं इथं मोफत तपासणी आणि जर ऑपरेशन करायचं म्हणलं तरी आपण म्हणजे फुकट ऑपरेशन होतं। तर त्यांची जी मदत आहे आमच्या गोकोडी गावासाठी त्यांचं खूप चांगलं योगदान आहे। मी माझ्या गोकोडी गावातर्फे त्यांचे आभारी आहे, म्हणजे वनराई संस्थेची आणि HV देसाई नेत्र रुग्णालय यांची मी आभारी आणि असंच सहकार्य आमच्या गावाला इथून पुढं करत राहा अशी मी त्यांना विनंती करते। संस्था आमच्या गावामध्ये गेले 30-35 वर्षापासून काम करते आणि त्या संस्थेने आमच्या गावात बरीचशी कामं केली आहेत, मोठी कामं केली, खूप लहान बी कामं केली आणि आज हे मोलाचं महत्त्वाचं शिबिर जे भरवलेलं आहे वनराई संस्थेने देसाई हॉस्पिटलच्या मार्फत त्या टीमचे आणि वनराई संस्थेचे मी आमच्या गावचे सरपंच, माजी सरपंच, अण्णा आणि सर्व टीमतर्फे ग्रामस्थ मंडळातर्फे त्यांचे आम्ही आभार मानतो। कारण नेत्र हे अत्यंत निसर्गदायक परमेश्वराने दिलेली आपली खूप मोठी देणगी आहे आणि या देणगीचं व्यवस्थित रूप चांगलं सांभाळ करणं हे आपलं काम आहे आणि यासाठी या ठिकाणी नेत्र रुग्णालय देसाई हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे यांचा, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य करत आहे। मी HV देसाई रुग्णालय यांचे मनापासून आभार मानतो व गावातील सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन करून चांगल्या प्रकारे कार्यक्रम करत आहेत। धन्यवाद। भोर न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।